आज आपण आहोत नवी मुंबईमधील रबाले परिसरात असणाऱ्या छत्रपती राजश्री शाहू महाराज विद्यालयात. या विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी ग्रामीण परिसरामध्ये जशी शाळा असते, ती जेवढी डेव्हलप होते, तशी ही शहरी भागातली अशी एकमेव शाळा आहे, की झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आधुनिक दर्जाचं शिक्षण देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन केंद्र असेल, विज्ञानाचं स्पेशली एक केंद्र या ठिकाणी बनवलं आहे. सौर ऊर्जा या शाळेचं वैशिष्ट्य आहे, की राज्यातील आणि नवी मुंबईतील ही पहिली महानगरपालिकेची शाळा आहे, की ती सौर ऊर्जेने पूर्ण प्रकाशित झालेले आहे. या शाळेसाठी ज्यांनी संघर्ष केला, या शाळेच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ते सुधाकर सोनवणे, माजी महापौर नवी मुंबईचे. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया, की त्यांनी या शाळेच्यासाठी आजवर काय योगदान दिले आणि त्यांना कशा प्रकारे यश आलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. ही जी शाळा आपल्याला आज दिसते, ही शाळा 2002 साली आदिवासी कातकरी पाड्यामध्ये सुरू झाली. मी ज्यावेळेस 2000 साली निवडून आलो, त्यावेळेस आदिवासी कातकरी पाड्यामध्ये पहिलं आपण 2 वर्ग खोल्यांमधून आणि 4 वर्षात लगेचच आपल्याला जागेची कमतरता भासायला लागली आणि त्यावेळेस आपण जागेचा शोध घेतला आणि 1 ऑगस्ट 2004 साली या ठिकाणी आदरणीय त्यावेळेचे आयुक्त सुनील सोनी ही जागा हस्तांतरण न होता देखील त्यांनी निकड लक्षात घेऊन या जागेवर शाळेचं बांधकाम सुरू केलं. आम्ही 1 ऑगस्टला आदरणीय महापौर संजूजी नाईक यांच्या हस्ते या नारळ फोडून शाळेच्या बांधकामाचा शुभारंभ केला. 16 जून 2006 साली ही शाळा बांधून पूर्ण झाली आणि आंबेडकर नगरामधली ही शाळा ही नाविन्यपूर्ण याच्यामुळे आहे, की हा ओढी एरिया होता. गटारं होती, नाले होते, घाण होती. आणि त्यामुळे ह्या सगळ्या अशा अवस्थेमध्ये आपण काहीतरी बनवतो याच्याकडे लोकांचं म्हणजे अरे वेडा आहे काहीतरी करत असेल अशा पद्धतीने ते पाहत होते. परंतु ज्या दिवशी शाळेचं उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर सलग त्या शाळेने ज्यावेळेस स्वच्छता पुरस्कार असेल, माझी शाळा मुख्यमंत्री शाळा असेल, पीएम श्री असेल, ही वेगवेगळी मानांकनं, वेगवेगळी बक्षिसं मिळवली. वेगवेगळी खेळातनं आपण प्रावीण्य मिळवलं. पण तो प्रश्न होता की या ठिकाणी रिन्युएबल एनर्जी म्हणजे ज्याला म्हणतो की अपारंपरिक ऊर्जा जी आहे, तिच्यामध्ये देखील आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आम्ही ह्या शाळेमध्ये कितीतरी पाण्याचे पंप आहेत, बोरवेल्स आहेत, स्विमिंग पूल आहे. याच्यासाठी खूप इलेक्ट्रिसिटी लागणार. मग ती न लागता त्या ठिकाणी आपण संपूर्ण शाळेचा जो छत आहे, हा या ठिकाणी इंटिग्रेटेड सोलर पॅनल बसवले. जे महाराष्ट्रात कोणीच लावलेले नाही इंटिग्रेटेड सोलर पॅनल. लोकं शेडवर सोलर लावतात. पण आम्ही टॉपच त्याच्यावाला सोलरचा केलेला आहे. तर त्याच्या पाठीमागचं भूमिका एकच आहे, की जेवढे आपल्याकडे नैसर्गिक स्रोत आहेत, त्याचा सगळ्यांचा वापर करावा. जसं बोरवेल मारून पाणी काढलं, तर एक शेजारी घनदाट जंगल बनवलं. त्या जंगलामध्ये पाणी जातंय. आपण गार्डन पाहतो, ते गार्डन बनवलं. तसे विविध अशा प्रकारचे उपक्रम नाविन्यपूर्ण मग शाळेमध्ये असेल. शाळा 2016 ला जरी ही उद्घाटन झाली असली, तर 2007 ला आपण डायरेक्ट या ठिकाणी ई-टी-सी सुरू केलं. डफ अँड डंब मुलांसाठी पहिलं. त्याच्यानंतर 2009 साली आपण हिंदी आणि मराठी वर्गीकरण करून हिंदीची शाळा सुरू केली. तर अशा विविध प्रकारचे उपक्रम या शाळेने केलेले आहेत आणि शाळा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल याच्यामध्ये अव्वल नंबरला आहे. या ठिकाणी किती स्लम भागातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत? आता आपण हिंदी आणि मराठी माध्यमाचे दोन्ही पाहिले तर 7,000 हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी पास आउट होण्याचे जे रेट आहे, हा साधारण 500 550 पर्यंत आहे. म्हणजे 550 मुलं 10वी ला पास आउट होऊन बाहेर जात आहेत. ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे आमची. कारण सुरुवात केली त्यावेळेस आमच्याकडे खूप विद्यार्थी नव्हते. परंतु 10वी ची पटसंख्या आमची जर 540 550 पर्यंत जात असेल, तर ही छोटी गोष्ट नाही. आपण महापौरही होतात, या शहराचं नेतृत्व आपण केलेलं आहे. पण आपण कधी शिक्षणाला राजकारणाचा गंध लागू दिलेला नाहीये. यामागची नेमकी संकल्पना कुणाची आहे? कुणाची प्रेरणा आहे तुमची? प्रेरणा काय? परिस्थितीची प्रेरणा आहे. मी ज्या परिस्थितीतनं इथे आलो, मी ज्या दुष्काळग्रस्त भागातनं आलो, माझं देखील शिक्षण मी अर्धवट त्या ठिकाणी सोडलं. मला विस्थापित व्हावं लागलं आणि मी ह्या नवी मुंबईच्या रबाळे गावामध्ये त्यावेळेस ही गावं होती. 29 गावं त्यापैकी एका गावामध्ये आलो आणि कुठेतरी नवी मुंबई डेव्हलप होत होती. विकसित होत होती. त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये मी माझ्या बहिणीकडे आलो. त्यावेळेस त्यांनाही वाटलं की यांनी शिकावं. परंतु कोणावर बोज न बनता आपण आपल्या परिस्थितीचा सामना करायला सुरुवात केली आणि अगदी कमी वयामध्ये बालकामगार म्हणूनच कामाला सुरुवात केली. आणि ही जी व्यथा आहे, ही माझी स्वतःची व्यथा आहे. मग मला मला जर लोकांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडलं, तर माझी नैतिक जबाबदारी काय आहे? तर माझी नैतिक जबाबदारी ती आहे, की जे मला मिळालं नाही,
ते ह्या सगळं कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी मला विश्वासाने त्यांचा लोकप्रतिनिधी बनवलं आणि तिथून या शाळेची यशोगाथा सुरू झाली आणि आज शिखरावर पोहोचलेली आहे. निश्चितपणे आपण पाहिलं असेल, की या मध्यमवर्गीय झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना आज खऱ्या अर्थाने या शाळेच्या माध्यमातून एक शिक्षणाची नवी क्रांती मिळाली, एक नवे दालन या ठिकाणी मिळाले. या शाळेची प्रगती देखील उत्तुंग काही वर्षातच उत्तुंग भरारी या शाळेने घेतलेली आहे. सोलरसारखा प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे. यात ज्यांच्या यशाचा वाटा आहे ते माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्याशी आपण संवाद साधला. या शाळेच्या पुढच्या वाटचालीला देखील आपण शुभेच्छा देऊया. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.